नवरात्रीत कुलदेवीची प्रत्येक कुलस्त्रीने ओटी नक्कीच भरावी. ही ओटी तुम्ही मूळ स्थानावर जाऊन भरलं तर अतिशय उत्तम, पण ते नाही जमलं तर तुम्ही आपल्या घराजवळ एखादं मंदिर असेल देवीचं, तिकडे जाऊन देखील ही ओटी भरू शकतात. किंवा तेही शक्य नाही झालं तर आपल्या देवघरात देवीचा म्हणजे कुलदेवीचा फोटो असतो, टाक असतो किंवा घटाजवळ देखील तुम्ही ही ओटी देवीला अर्पण करू शकता. सुती 6 वार किंवा 9 वार साडी घ्यावी. खण, हिरव्या बांगड्या, नारळ, मणिमंगळसूत्र, जोडवे, विरोदे, हळदी-कुंकू, गुलाल, शेंदूर, देवीसाठी गजरा घ्यावा. 5 विविध प्रकारची फळं घ्यावीत. ओटीचं साहित्य घ्यावं, त्यामध्ये होमपुडा देखील घ्यावा आणि देवीला अर्पण करण्यासाठी पुरणाचा नैवेद्य अवश्य घ्यावा. ओटीचे ताट दोघं हातामध्ये पकडून देवीचं स्मरण करून देवीला प्रार्थना करावी. हे आई, माझ्या कुळाचं असंच रक्षण कर, माझ्या घराला सुख समृद्धी आरोग्य मिळू देत, अशी प्रार्थना करावी.